सन्मान्य व्यासपीठ माझ्यासमोर बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी तनुजा भालसरे इयत्ता 4थी आपल्या समोर राजमाता जिजाऊ यांच्याविषयी बोलणार आहे. मुद्रा माता जिजाऊंना गरवे त्यांनी शिवशुभांना सातवी आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शुभांनी. लखुजा जाधव आणि म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई यांच्या पोटी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडा येथे 12 जानेवारी 1598 रोजी कन्यारत्न जन्म आले. ते कन्यारत्न म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. त्यांचा विवाह वेलूरच्या शहराने बोचऱ्यांची 1405 रोजी झाला. छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या वादळाला त्यांनी आपल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1430 रोजी जन्म दिला. जिजाऊ लहानपणापासून शिक्षण, युद्ध, राजनीती इत्यादीमध्ये कुशल होत्या. तलवारबाजी, घोडेस्वारी, राजकारण, न्याय, शूरपणा, तानाच यांचे बालकडू त्यांना घरातूनच मिळाले. वीरकन्या वीरपत्नी होत्या जिजाऊ राजमाता. गरीब त्यांनी महाराजाचा भाग्य विधाता. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या आक्रमणामुळे महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. मोठे मराठी पराक्रमी सरदार बादशाहांच्या दरबारी टाकली करत होते. अन्यायाविरुद्ध एक शब्द काढण्याची कोणाची हिंमत नव्हती. अशा कठीण काळात हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न माँसाहेबांनी पाहिलं. एक उदरली थिंगे आणि लाख परिश्रमाचारी स्वराज्याच्या संकल्पाची पाठ धरली. जिजाऊ बाशिवाला महाभारताची गोष्टी सांगितल्या. उत्तम संस्कार चांगले शिक्षण दिले. युद्धनीती, राजनीती सदैव सर्व काही शिकवले. सर्वांना समान न्याय देणे, स्त्रियांचा आदर करणे, अपराध करण्याला कठोर शिक्षा देणे याची शिकवण त्यांनी दिली. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आता मूलमंत्र त्यांनी शिवांच्या मनात उतरवला. जिजाऊंनी तलवार हाती घेतली. अंगणाची तुळस, गोठ्याची गाय आणि घरातील माय यांच्या कोणी वाकडी जर टाकली तर त्याची गय केली नाही. आता थंडावून सांगितलं. माँसाहेबांच्या प्रयत्नाने 18 जातीतील मावळे आणि जीवात जीव देण्यासाठी काय बसले. शिवांनी लढाई केल्या, गड किल्ले जिंकले आणि महाराजांच्या मातीत भगवीने छाल लावले. छत्रपती शिवाजी महाराज संस्थापक झाले तर माँसाहेब स्वराज्य जन्मी झाला. शिवांनी गोरगरीब जनतेच्या काळात ते सारे जगाला दाखवून दिले. अन्याय वाय केला, मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि महाराष्ट्राचा उद्धार केला. अच्छा, माँसाहेब त्यांनी फक्त शिवाय घडवत नाही तर संभाजी महाराज नावाचा वाघाचा शावा सुद्धा घडवला. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या 3 गुणांच्या संगमाचा आदर्श राष्ट्रमाता स्वराज्याची राजधानी असलेल्या वैगाडीच्या पैक्याची पाचार्य गावी कचरा जिंकवायची तेवढ्याच अनंतात विलीन झाल्या. तुमच्या शेवड्याची गाथा हिच्या हाताच्या पानोपारी. तुमच्या शेवड्याची गाथा हिच्या हाता पानोपारी. धन्य राजमाता जिजाऊ महाराजांचा स्वराज्य जननी. धन्य राजमाता जिजाऊ महाराजांचा स्वराज्य जननी. सदैव नतमस्तक जिजाऊ तुमच्या जननी, जिजाऊ तुमच्या जननी. जय जिजाऊ, जय शिवराय एवढे बोलून मी माझे भाषण थांबवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.